आज दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी कन्नड तालुका प्रहार दिव्यांग संघटनाच्या माध्यमातून माननीय तहसीलदार श्री विद्याचरण कवडकर साहेब यांच्या उपस्थितीत तालुक्यातील तमाम दिव्यांग बांधवांचे प्रलंबित संजय निराधार योजना, अंत्योदय, शिधापत्रिका, ग्रामीण व शहरी 5% निधी, ग्रामीण रुग्णालयांकडून दिव्यांगांना मिळणारे अपंग प्रमाणपत्र, कर्जमाफी, कर्ज प्रकरणे, पीक कर्ज, पीक विमा, विनावट घरकुल योजना असे अनेक दिव्यांगांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश माननीय तहसीलदार साहेबांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले। यावेळी जिल्हा अध्यक्ष शिवाजी गाडे, जिल्हा चिटणीस संजय मिसाळ, तालुका अध्यक्ष गणेश नलावडे, तालुका उपाध्यक्ष सोमनाथ चांदे व तालुका उपाध्यक्ष राम हरी गुगे, शहर प्रमुख बाबासाहेब दळवी, तालुका संपर्क अंतराम नलावडे व तालुक्यातील असंख्य दिव्यांग बांधव उपस्थित होते। संजय गांधी योजनेचे लाभ मिळाले आणि अंत्योदयचे राहिले ऑनलाईन करायचे आणि अंत्योदयचे ज्यांचे राहिले कार्ड द्यायचे ते राहिले, बरोबर आहे। तर इथं ही गर्दी कशामुळे केली? नाही, उभं राहिले गर्दी केल्यानं होणार नाही, कशाला तुम्ही? आणि गर्दी माझ्यासोबत इथं जर गर्दी केली तर कसं काय? तुमचा विषय नाही बाकीचा। तर एक काम करा राजपूत साहेब, अरे बोलू नका ना यार, तुमच्या पाया पडून सांगू का? शांत बसा तिथं 2 मिनिट। इथं जे पिवळे कार्ड आहेत पुढे या राठोड साहेब समोर, हे राठोड साहेब आहेत, संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना माहीत आहे। राठोड साहेब आता जे पिवळे कार्ड आपण मागे दिले होते त्याची लिस्ट आपल्याकडे आहे, त्यांचे मोबाईल नंबर आहेत का? नसतील तर आता जे आहेत उपस्थित त्यांच्यावर तरी मोबाईल नंबर घ्या, आत्ताच्या सारखे नाव आणि मोबाईल नंबर, आणि ते किती दिवसात होतील ऑनलाईन? कशासाठी वेळ लागतो? ठीक आहे, 4 लॉगिन मधून अप्रूव्ह द्यावं लागतं, वेळ लागतो। 15 दिवस आम्हाला द्या। 15 दिवसामध्ये जेवढे आपण पिवळे कार्ड वाटप केले, फक्त त्याच्यामध्ये तुमच्याकडून एक सहकार्य अपेक्षित आहे। आता ते सगळे नाव, मोबाईल नंबर द्या, आणि जर तुम्ही सोबत आधार आणले असतील तर आधारचे पण झेरॉक्स ज्यांनी आणले ते द्या। आधार तुम्हाला ऑनलाईन साठी लागते, नुसत्या आधारावर होऊन जाईल तुमचा, बरोबर आहे। हा झाला पिवळे कार्ड जे दिल ते पण ऑनलाईन करायचे राहिले होते तो विषय। 15 दिवस मर्यादा लिहून घ्या, पेशकार साहेब लिहून घ्या। संजय गांधीच्या बाबतीमध्ये आता जे नवीन पिवळे द्यायचे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा जे आपण दिले ते मायनस होते, जे राहिले त्यातले तुमचं म्हणणं की 40चा कोटा आता अवेलेबल होऊ शकतो, तर ते 40 कधी देणार? ती यादी आत्ता घ्या, ते नाव आत्ता घ्या, तुम्ही द्या त्यांना, आणि ते सुद्धा 15 दिवसात आपण ऑनलाईन से फायनल करून टाकू। ते 40 दोन्ही विषय 15 तारखेपर्यंत होऊन जाते, ठीक आहे। आता सप्लायचा विषय तुमचा कव्हर झाला। आता संजय गांधीचा विषय, नायब साहेब इथं संजय गांधीचे आहेत। संजय गांधीचे काही लाभार्थी असे आहेत की ते दिव्यांग आहेत, परंतु त्यांचं रिजेक्ट झालंय, असे काही त्यांचे आहेत समोर। नाही, जे काही असेल ते साहेब चांगलं काम त्यांचं चालू आहे, फक्त ते लिहून घेतील तुमच्या अडचणी प्रत्येकाच्या, त्याच्यावर काय सोल्युशन आहे ते पण ते देतील, आणि ते सुद्धा प्रश्न एक जास्तीत जास्त किती तारखेला होतील म्हणून आपली फायनल अजून एक बैठक ठेवा। 25 तारखेपर्यंत दिव्यांग बांधवांचे संजय गांधीचे जेवढे पण अर्ज आहेत 25 पर्यंत माझी पदाधिकाऱ्याला विनंती आहे की तुम्ही थोडस त्या गावच्या तलाठी अप्पांच्या संपर्कात राहा, आणि मी तुम्हाला पेशकार साहेब सगळ्या आपले ग्राम महसूल अधिकाऱ्याची यादी मोबाईल नंबर सहित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना